तासगाव तालुक्यातील वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला जेरबंद करण्यात आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे ही कारवाई केली आहे। खुनाच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात या पथकाला यश आलंय। वायफळे येथील संजय फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद होत आहेत। गेल्या काही वर्षात हा वाद विकोपाला गेला होता। दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत। यातून दोन्ही कुटुंबातील अनेकांवर यापूर्वीही गुन्हे दाखल झालेत। गेल्या काही वर्षात या कुटुंबांमधील वाद वारंवार उफाळून येत होता। गुरुवारी सायंकाळी विशाल फाळके हा आपल्या साथीदारांसह वायफळे येथील बसस्थानक चौकात आला। त्या ठिकाणी त्याने रोहित फाळके आणि त्याच्या मामांची मुले आदित्य साठे आणि आशिष साठे यांच्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला चढवला। यावेळी रोहित हा घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र आदित्य आणि आशिष यांच्यावर वर्मी घाव बसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। दरम्यान रोहित हा आपल्या घराकडे पळून गेला। विशाल फाळके आणि त्याच्या टोळीने त्याचा पाठलाग केला। घराजवळ त्याला कोयता आणि तलवारीने मारहाण केली। त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील संजय, आई जयश्री हे धावून आले, मात्र त्यांच्यावरही विशालसह त्याच्या टोळीने हल्ला केला। हल्ल्यानंतर या टोळीने धूम ठोकली। यानंतर जखमी अवस्थेत सर्वांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान रोहित फाळके याचा मृत्यू झाला। त्यानंतर हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली। ठिकठिकाणी युद्धपातळीवर विशाल फाळके आणि त्याच्या टोळीचा शोध सुरू झाला। अवघ्या 24 तासाच्या आत पुणे येथील भारतीय विद्यापीठ परिसरात विशाल फाळके याच्या मुसक्या आवळल्या। विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर तासगाव पोलीस ठाणे, भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे, वारजे माळवाडी पोलीस ठाणे, बिबिवेवाडी पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तो मोक्कामधील आरोपी आहे। महापूर, दुष्काळ, अतिवृष्टी सारं आम्ही सहन करतोय। या बिलातून आम्हाला काहीतरी चांगलं हाती लागेल अशी अपेक्षा होती, परंतु तसं घडलेलं नाही। आमच्या हाती निराशा आली आहे। केंद्राची इच्छा आहे की सर्व राज्य सरकारांनी केंद्रापुढे हात पसरावेत। तुम्ही आपत्तीतील पीडित घटकांचे अधिकार काढून घेत आहात। या बिलात सरकारने भरपाईऐवजी दिलासा शब्द वापरलाय। ही जबाबदारी झटकण्याची भूमिका आहे अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे। आपत्ती व्यवस्थापन बिलावरील खासदार विशाल पाटील चर्चेत बोलत होते। ते म्हणाले, आमची सांगली सतत नैसर्गिक आपत्तीचा सामना करते आहे। सांगली जिल्हा सातत्याने महापुरासारख्या आपत्तीचा सामना करतोय। आपत्ती काळात NDRF सारखी पथके गतीने येथे पोहोचण्यासाठी दळणवळण सुविधा महत्त्वाच्या असतात। आमच्या सांगलीसारख्या ठिकाणी अशा संकटांसाठी विमानतळही नाही असा उल्लेख देखील केलाय। सांगली जिल्ह्यात महापुरातून बाहेर काढताना नावेत बसलेल्या 17 लोकांचा मृत्यू झाला। या लोकांना काय मदत देणार? तुम्ही त्यांना भरपाई द्यायला हवी की दिलासा? ढगफुटी होते, शेकडो लोकांच्या शेतीचं नुकसान होतं, त्यांना भरपाई द्यायला हवी। शेकडो जनावरे महापुरातून वाहून गेली, त्यांनी भरपाई देणं ही सरकारची जबाबदारी नाही का? सरकार याबाबतच्या अधिकारांचे केंद्रीकरण करत आहे। हे अधिकार विकेंद्रित असायला हवेत। ते म्हणाले, 15व्या वित्त आयोगात 10% निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी ठेवावा असं अपेक्षित आहे। या विषयाला स्वतंत्र दर्जा देण्याची गरज होती। या खात्यासाठी स्वतंत्र उपाध्यक्षपद निर्माण करायला हवं होतं। काही मोजकीच पदे आहेत, ती वाढवायला हवीत। हे खाते क्रियाशील असावे। घटना घडल्यानंतर केवळ प्रतिक्रिया देण्यासाठी त्याचा उपयोग नसावा। असा बदल यामध्ये करता आला तर जरूर करावा असं त्यांनी आवाहन केलंय। बांगलादेशी घुसखोरांपासून देशाला धोका आहे, त्यामुळे तातडीने शासनाने देशातील बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम राबवावी आणि हिंदूंचं रक्षण करावं। या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मिरज येथील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले। देशातल्या भारतीय सैन्याने बांगलादेशात घुसून हिंदूंचं संरक्षण करावं आणि इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांची सरकारने हस्तक्षेप करून सुटका करावी। बांगलादेशाला जे रसद पुरवली जाते ती भारत सरकारने बंद करावी। या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले की भारतामध्ये प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसलेले आहेत त्यांनी आपल्या देशातील लोकांचं अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, व्यवसाय, नोकऱ्या हिसकावून घेतलेला आहे। तसेच बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड कोणते नेते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिले ते शोधून काढलं पाहिजे। तातडीने घुसखोरांची शोध मोहीम राबवून त्यांना देशाबाहेर हाकलून लावावे अशी मागणी त्यांनी केली आहे। या आंदोलनात दत्ता भोकरे, संजय जाधव, विनायक माईनकर, हिंदू एकता मिरज तालुका अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, दत्तात्रय भोकरे, प्रकाश भोसले, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, महेश अतोडे, कृष्णा नायडू, दीपक नायडू, शिवाजी चौकाके, यश पाटील, मयूर सुक्षेरे, विजयसिंह राजपूत, प्रकाश कोरे, प्रथमेश कोरे, प्रमोद माळवदे, नंदू तिवाटी, प्रमोद धुळबुळू, आकाश जाधव आदी जण सहभागी झाले।
परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याप्रकरणी सांगलीत शाहू फुले आंबेडकरी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत। संविधान अवमान प्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। संविधान अवमान प्रकरणी आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलंय की घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून झालेल्या कोम्बिंग ऑपरेशन तसेच फुले आंबेडकरी समाजावरती झालेल्या अत्याचाराचा आम्ही निषेध करत आहोत। या घटनेमध्ये कोणती अज्ञात शक्ती कार्यरत आहे, कोणाचे कट कारस्थान आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी। या प्रकरणी दोषी व्यक्ती संघटना यांच्यावरती अवमान प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या आंदोलनात सुरेश दुधगावकर, प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे, जगन्नाथ ठोकळे, नितीन गोंधळे, किरण कांबळे, कैलास काळे, रवींद्र ढाले, मनोज गाडे, प्रमोद कुदळे, बाळासाहेब गोंधळे, ग्रॅबियल तिवडे, शुभांगी कांबळे, आशा साबळे, छाया सरवदे, शेवंता वाघमारे, सुरेश भंडारे, दिनेश साबळे, रवींद्र विभूते, हिरामन भगत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। महापालिकेच्या शहर अभियंत्यांच्या बोगस सह्या करून बिले काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 मजूर संस्था आणि 2 ठेकेदारांवर महापालिका प्रशासनाने फौजदारी कारवाई केली आहे। या संदर्भातला अहवाल अतिरिक्त आयुक्तांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना दिला होता। आयुक्तांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिकेत बोगस कामे करून बिले काढण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले होते, पण आता अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करून बिले काढण्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता। मिरजातील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये 2 रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सांगली येथील जोगेश्वरी मजूर सहकारी संस्थेच्या वतीने घेण्यात आलं होतं। ही कामे 20 लाखांची होती। ते प्रभाग क्रमांक 5 मधील म्हैसाळ रोड ऐवारे वस्तीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरणाचे जुनी धामणी येथील संग्राम मजूर सहकारी संस्थेने घेतलं होतं। हे 3,72,000चं काम होतं। तर ठेकेदार वृषभ भागवत रोकडे यांनी प्रभाग क्रमांक 20 मध्ये डांबरीकरणाची 26 लाखांची कामे केली होती। या 50 लाखांच्या कामाची मोजमापे आणि बिले अदा करण्यासाठी शहर अभियंत्यांच्या सह्या आवश्यक होत्या, मात्र संस्था आणि ठेकेदारांनी शहर अभियंत्यांच्या बोगस सह्या केल्या असल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला होता, तर चौकशी करून संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी चौकशी करून आयुक्तांना अहवाल सादर केला। जोगेश्वरी मजूर सहकारी संस्था, त्यांचे चेअरमन अक्षय दोडमनी, संग्राम मजूर सहकारी संस्था व ठेकेदार वृषभ भागवत रोकडे यांच्यावर आयुक्तांनी फौजदारी दाखल करण्याच्या सूचना शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्या होत्या। त्यांनी 2 संस्था आणि 2 ठेकेदारांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात फौजदारी दाखल केली आहे। महापालिका प्रशासनाने घरपट्टी थकबाकीदारांची वसुलीच्या मोहिमेला गती दिली आहे। घरपट्टी विभागाने 18 लाखांच्या थकबाकीपोटी गणपती पेठेतील निवेदिता विवेक कुलकर्णी यांचे 3 दुकानगाळे सील केले, तर 5 लाख थकबाकीदार असलेल्या 20,000 मालमत्ताधारकांना नुकत्याच नोटिसा पाठवल्या आहेत। लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे कर वसुलीवर परिणाम झाला होता। आता विधानसभा निवडणुका संपल्यानंतर कर्मचारी कामावर रुजू झालेत। महापालिका क्षेत्रातील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे। महापालिका क्षेत्रातील 5 लाखांवर थकबाकी असलेल्या 20,000 जणांना वसुलीच्या नोटिसा देखील पाठवल्या आहेत। 3 महिन्यात जोरदार वसुलीसाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत। त्यानुसार थकबाकीदारांवर आता जप्तीची कारवाई सुरू केली आहे। निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या मालकीचे 3 दुकानगाळे गणपती पेठेत आहेत। त्यांची थकबाकी सुमारे 18 लाखांच्या घरात होती। महापालिकेने वारंवार थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र थकबाकी भरली गेली नाही। त्यामुळे शुक्रवारी घरपट्टी विभागाचे कर अधीक्षक वाहिद मुल्ला यांच्यासह टीमने हे 3 दुकानगाळे सील केले। महापालिका क्षेत्रातील घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करदात्यांनी वेळेत कर भरणं आवश्यक आहे। वेळेत कर भरल्यास पुढील कारवाई देखील टाळता येऊ शकते। करदात्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कर भरता येतात, त्यामुळे करदात्यांनी कर भरून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आहे। देशी बनावटीचं पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले। या तरुणाकडून 1 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा 50,000चा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने भिवघाट ते विटा मार्गावर सदरची कारवाई केली आहे। किशोर विलास जाधव असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी या कामासाठी विविध पथके कार्यरत केली आहेत। त्यामधील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के आणि पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की भिवघाट विटा रोडवर
बेनापूर येथे हॉटेल बादशाह समोर एक व्यक्ती पिस्तूल बाळगून फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित हॉटेल समोरून किशोर जाधव याला ताब्यात घेतलं. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे देशी बनावटीचं एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडलं. पथकाने जाधव यास ताब्यात घेऊन हा मुद्देमाल जप्त केलाय. पुढे चौकशीत जाधव याच्याकडे पिस्तूल चालवण्याचा परवानाही नसल्याचं स्पष्ट झालं. सदरचं पिस्तूल प्रशांत करवले राहणार कराड याच्याकडून घेतल्याची कबुली जाधव याने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. सांगली महापालिकेच्या सफाई कामगारांच्या झालेल्या अन्याय बदल्यांच्या विरोधात आज सर्वच कामगार संघटनांनी महापालिकेसमोर हे आंदोलन करत प्रशासनाला इशारा दिलाय. हा अन्याय बदल्या तातडीने रद्द करा, अन्यथा एकही कर्मचारी नव्या ठिकाणावर कामाला जाणार नाही, असा इशारा महेश कुमार कांबळे यांनी दिला. आज स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपल्या झालेल्या बदल्या रद्द करा अशी मागणी करत महापालिकेवर मोर्चा काढलाय. यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे, माजी नगरसेवक बाबासाहेब गोंधळे, कामगार नेते विजय तांबडे, कामगार नेते ग्रॅबियल तिवडे मोर्चात सहभागी झाले होते. महापालिका गेट समोर मोर्चा आल्यानंतर प्रवेशद्वारासमोर सर्वांनी ठिय्या मारत आपल्या बदल्या रद्द करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आपल्या मागण्यांचं निवेदन अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी स्वीकारत स्वच्छता कामगारांच्या बदल्याबाबतची मागणी आयुक्तांकडे मांडू अशी ग्वाही दिली. दरम्यान महापालिकेने केलेल्या अन्यायी बदल्याविरोधात आता कामगार नेते महेश कुमार कांबळे, विजय तांबडे, माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे, तौफिक शिकलकार यांनी सर्व कामगारांना आवाहन करत बदलीच्या ठिकाणी कामावर जाऊ नका, जुन्याच ठिकाणी कामावर जावं अशी सूचना केली. जोपर्यंत प्रशासन या अन्यायी बदल्या रद्द करत नाही तोपर्यंत सर्व कामगार जुन्याच ठिकाणी कामावर जातील असा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आलाय. त्यामुळे शनिवारपासून सर्व बदली झालेले स्वच्छता कामगार हे जुन्याच ठिकाणी कामावर जाणार आहेत. मिरजेत राहणाऱ्या एका विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून बोलत तब्बल 1,37,00,000 ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे अधिकारी किरण दिनकर पवार यांनी दीपक वाधवा, कोमल उर्फ कोमलदेवी दोममराज यांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. किरण पवार हे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये विकास अधिकारी आहेत. पवार यांचा मोबाईल नंबर ऑनलाईन पद्धतीने चोरून त्यांच्या व्हॉट्सअप कॉलवरून सुरुवातीस स्वतःला दीपक वाधवा आणि त्यांची पत्नी कोमल वाधवा उर्फ कोमलदेवी ममराज अशी नावे सांगणाऱ्या व्यक्तीने पवार यांच्या रविता सोनी आहेत असं भासून त्यानंतर पवार यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून ब्लॅकमेल करून पवार यांच्याकडून वारंवार पैशांची मागणी करून त्यांच्याकडून एकूण 1,37,11,379 रुपये ऑनलाईन काढून घेतले. किरण पवार यांनी दीपक वाधवा, कोमल वाधवा उर्फ कोमलदेवी दोमराज यांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झालाय.